तर मी पंजाब डक आज आहे 6 ऑगस्ट 2026. मी इकडे आळे फाट्याकडे आहे आणि या ठिकाणी एक अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 6, 7 आणि 8 आणखीन 3 दिवस राज्यामध्ये 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा थोडाफार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. खूप काय मोठा नसणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर 7-8 तारखेच्या नंतर चांगलं हवामान कोरडं होईल, पण तरी पण स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांना शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही काय करा, ह्या म्हणजे आता 8 तारखेपासून 8 ऑगस्टपासून हवामान कोरडं होईल. काही काही भागात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होईल, कोरडं होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करायची. त्याच्यानंतर राज्यामध्ये 15 ऑगस्ट नंतर परत राज्यामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे, पण ते पाऊस काय होणार आहे विदर्भाकडे असणार आहे. विदर्भात म्हणजे कुठं, विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली तिकडल्या पट्ट्यामध्ये राहणार आहे. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये ते पाऊस असणार आहे म्हणून अंदाज तो सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसेच कोकणपट्टी, नाशिक, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे ह्या पट्ट्यात काय होईल, आणखीन 2-3 दिवस सरी मात्र चालूच राहणार. काही काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल, 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा असा पाऊस चालूच राहणार आहे म्हणून अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं मराठवाड्यामध्ये परभणी, लातूर, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, बीड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, आणखी 2-3 दिवस स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत ऊन पडणार, लगेच अर्ध्या तासाचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, त्याच्यानंतर सांगली, बारामती इकडे काय होईल, सरी मात्र सुरू राहतील. खूप मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन